पुणेमध्ये पालखी मार्गावर अपघात झालेला आहे। सिमेंट ट्रक आणि एसटीचा अपघात झाल्याची माहिती सध्या समोर येते। अपघातामध्ये महिला कंडक्टर आणि ट्रक ड्रायव्हर जखमी झाल्याची माहिती आहे। सिमेंट ट्रकमधील डिझेल रस्त्यावर सांडल्याने अपघात झालाय। पुणे पालखी मार्गावर भीषण अपघात झालेला आहे। सिमेंट ट्रक आणि एसटीचा अपघात झाल्याची माहिती समोर येते। अपघातामध्ये महिला कंडक्टर आणि ट्रक ड्रायव्हर गंभीर जखमी झाले आहेत। सिमेंट ट्रकमधील डिझेल सांडल्याने हा अपघात झालाय। काही काळ वाहतूक खोळंबली होती। पुणे पालखी मार्गावर अपघात झालेला आहे। सिमेंट ट्रक आणि एसटीचा अपघात झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे। पुणे पालखी मार्गावर हा अपघात झाल्याची माहिती। सिमेंट ट्रक आणि एसटीचा अपघात झालाय। यामध्ये महिला कंडक्टर आणि ट्रक ड्रायव्हर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। या अपघातानंतर काही काळ वाहतूक ही खोळंबली होती। वाहतूक पुन्हा एकदा पूर्ववत येणार आहे। पुणे पालखी मार्गावर हा अपघात झालाय। आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। अभिराज, काय अधिकची माहिती? नीलम, हा अपघात वेळापूर नजीक पंढरपूर पुणे पालखी मार्गावर झालेला आहे। पुण्याच्या दिशेने निघालेला सिमेंटचा बल्कर दुभाजक तोडून पलीकडे पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या बसवर जाऊन आदळला। सुदैवाने यामध्ये फक्त बल्करचा ड्रायव्हर आणि महिला ज्या वाहक आहेत, कंडक्टर आहेत बसच्या, त्या दोघांना जखमा झालेल्या आहेत। बसमध्ये जास्त प्रवासी नसल्याने कुठलीही मोठी जीवितहानी झाली नाही। मात्र यानंतर बल्कर पूर्णतः रस्त्यावर आडवा झाला होता आणि त्यातलं जे डिझेल आहे ते रस्त्यावर सर्वत्र सांडल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती। मात्र वेळापूर पोलिसांनी आणि स्थानिकांच्या मदतीने रस्ता मोकळा करण्यात यश आलेलं आहे आणि सुदैवाने कुठलीही मोठी जीवितहानी या अपघातामध्ये झालेली नाही। नीलम जी, धन्यवाद अभिराज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।